सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगायचं. विनायक आनंदा मेहते, राहणार वशी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आपला तुझा तो गोटा बघतोय. गोटा किती जनावरांचा गोटा आहे? गोटाचा 8 जनावर आहेत. 8 जनावर आहेत. किती वर्ष झालं दुग्ध व्यवसाय? 7-8 वर्ष झाले. 7 ते 8 वर्ष झाले. एक मिनिट. आता हे जे जनावर जे अंगावरची जे चमक बघतोय सर, अगदी तेल लावल्यागत चमकतात हे नाही जनावर. पहिल्यापासून अशी चमक आहे का? नाही नाही. लांबडी केस येते ते, म्हणजे अशी मरकी केस असायची. आता जनावरांची जर तब्येत वाढेल तर अगदी गुटगुटीत झाले जनावर आहे की नाही. तर अगोदर जनावरांची तब्येत कशी होती आणि आता काय बदल झाले? तर आता काही चमक आली आहे जनावर. बर. आजारी पडत नाहीत. काय काय समस्या याच्या गोट्यामध्ये आपल्या? समस्या काय मस्टर्ड होईल आणि ताप पचन आल्यामुळे सोडा पाजायला लागायचं कुठं काय. आता मग त्यामध्ये बदल काय केला आपण? समस्या येताना बदल काय केला? बदल काय आपलं मिल्क चार्जर घालतो. बाकी आता काय मिल्क चार्जर चालू करून किती झाले? 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. बरं. सुरुवातीला किती जनावरांना वापरला? तसं काय नाही, सगळ्या जनावर चालू एकदमच चालू केलं. का बरं एकदम का चालू केलं? एकदम चालू केलं म्हणजे रिझल्ट सगळ्यांनी एकदम कळ नाही. बरं. एकट्याला रिझल्ट घेण्यात काय. तुम्हाला कशी माहिती कळाली? माहिती पाहुण्याला आपण सांगितले. बरं. पाहुण्याने वापरलं होतं अगोदर. बरं. त्यांच्यापासून घेतले. त्यांनी सांगितलं की हे वापरून बघा. बरं. तुम्ही आता किती वर्ष झालं दुग्ध व्यवसाय करताय म्हणला? 7-8 वर्ष झालं करताय की नाही? सात ते 8 वर्षात तुम्ही किती कंपनीचं प्रोडक्ट वापरले असतील तुम्ही आतापर्यंत? तसं काय त्याला आता म्हणलं तर माप नाही. माप नाही एवढे वापरले. मग हे वापरताना उद्देश काय होता आपल्या? मिल्कच्या वापरण्याचा उद्देश काय होता? उद्देश म्हणजे आता ते म्हणले पाहून असा रिझल्ट आहे त्याला म्हणून घेतलं. मग ते म्हणले असं सगळ्या ह्याच्यावर म्हणजे उपयोग करता येते आजारपणावर हे म्हणून ते वापरून बघितलं आम्ही ते. बर. मग ज्यावेळेला वापरलं त्यावेळेला किती दिवसात आपल्याला रिझल्ट कळाला? लगेच तिसऱ्या दिवशी कळते. काय झालं? काय बदल झाला? दुधात कळते. वाढतंय दूध वाढलं. किती लिटर दूध वाढलं? परत काळू म्हणजे अंगावर केसही निघून जाते लगेच. मरकी केस सगळी निघून गेली. दूध किती दिवशी वाढलं म्हणलं सर? तिसऱ्या दिवशीपासून वाढतेच. तिसऱ्या दिवशीपासून वाढलं. असं कुठलं प्रोडक्ट होतं का हो की जे तुम्ही आज चालला आणि तिसऱ्या दिवशी लगेच बदल झाला? एवढा रिझल्ट कशालाच नाही. नाही. एवढ्या वर्षात कशालाच रिझल्ट मी बघितला नाही. आता एका जनावर जर किती लिटर दूध वाढलं म्हणजे अंदाजे सरासरी आपल्या गोटाचं दूध किती होतं? 8-10 लिटर वाढत. किती? 8 ते 10 लिटर दूध वाढत गोट्यामध्ये टोटल. आता दुधाचे जनावर किती हो? 8 ते 20 चालू आहे. सगळे. बर. एका गाईला एका टायमाला किती लिटर दूध वाढले अंदाजे? 1-1 लिटर वाढले. एका जनावरला 1 लिटर वाढलं म्हणजे 8 जनावर किती वाढलं? 8-10 लिटर वाढले. सकाळी 8 आणि संध्याकाळी पण 8 का नाही? संध्याकाळी सकाळी दोन्ही मिळून 8 लिटर वाढलं. आणि एका टाइम आपलं मिल्क चार्ज किती जाते म्हणजे एका दिवसाला किती जाते? दिवसाला बघा आता अर्धा किलो जाते. एका टायमाला अर्धा किलो जाते. 45 म्हणजे सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो. मिल्क चार्ज तेच की सकाळी अर्धा किलो जाते ना टोटल. सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा म्हणजे 8 लिटर दूधचं किती रुपये झाली अंदाजे? काय दर आहे आज? 30 रुपये. किती? 250 रुपये दुधाचे वाढलेत. आणि मिल्क चार्ज किती खर्च करतो आपण? मिल्क चार्जर आता बघा किती 330 रुपये खर्च करतोय हे का नाही? अर्धा किलो सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो जातं ना का नाही? अर्धा जरी दिवसात धरला तरी 150 रुपये खर्च आहे. 150 रुपये. बर. आणि प्रॉफिट किती झाला आपला? 250 रुपये म्हणजे 100 रुपये एक्स्ट्रा शिल्लक राहिले. आता जे आपण ज्या समस्या होत्या आपल्या गोट्यामध्ये काय काय समस्या? बाकी समस्या काय होत्या म्हणजे मस्टर्डिस वगैरे काय होत्या? समस्या म्हणजे कसं ह्या गाईला वाय होती मागच्या पायाला. बर. म्हणजे काय झालं होतं? अशी करायची. बर. पूर्ण इकडे तिकडे म्हणजे अशी व्यवस्थित चालता येत नव्हतं. ह्या बाजून नंतर या बाजूला एका साईडला बांधायला लागतो. बर. पूर्ण चालते. चालता येते. तिकडची गाय आहे ती
अशी अशी उभा राहते म्हणजे एक पाय टेकत नव्हती मागची. बर. दोन्ही पायावर मागच्या क्लिअर उभा राहते. आता हे क्लिअर कट उभा राहायला लागले म्हणजे आधी मागं पुढे व्हायची. बर. कायम अशी राहणार. बर. एक पाय त्यांना हे झालेला असं. म्हणजे खोब्यातनं उभा राहता येत येत नव्हतं. म्हणजे त्याला म्हणजे काय म्हणते त्याला बर आलेगत आली होती म्हणजे काय म्हणते त्याला खर आलेगत आली होती. ह्या मधल्या गायीने मी नक्की किडलेल्या खाल्लं. बर. हे बिल चालताना. बर. आता क्लिअर झालं. म्हणजे काय झालं ते नक्याला म्हणला नक्या किडले होत्या म्हणजे ती जखम सुद्धा बरी झाली म्हणा की. मॅडम तुम्ही पण असताय ना गोट्यात. गोट्यामध्ये अगोदर काय समस्या असायच्या? हा अगोदर जनावर समस्या असायच्या. डॉक्टर किती दिवसाला यायची आधी? आठवड्यात एकदा 2 असायची. आल्यानंतर एकदा आल्यानंतर डॉक्टर किती रुपये घेऊन जायचे? आता सगळ्या घरातला हिशोब म्हणला तुम्हाला पण माहित असते बऱ्यापैकी. किती नेत होते? डॉक्टर आल्यावर काय 400-500 घेऊन जाते. समस्या जनावरांचं जसं आजार पण असेल तसं जनावर डॉक्टर पैसे घेतात. पैसे घेऊन आता डॉक्टर किती दिवसात नेता येते तू? आता डॉक्टर नाहीच म्हणणार सीमेस भरवायला 4 महिन्यात नाही जाऊ. डॉक्टरच नाही. अजिबात नाही. आता शेणाचा वास येतोय का आपल्या गोट्यात? नाही आता एवढी जनावर आहेत आणि दाटणी वाटणीने सगळे आहेत. नाही कुठं काय माश्या बिश्या असं काही नाही. बरं. अगोदर माश्या असायच्या. माश्या कशावर येऊन बसत नाही बसत आता नाही. माशी कुठे येऊन बसत नाही. घाण जिथं आहे म्हणजे जे पचन न होता ज्यावेळेला ती शेण बाहेर येते त्यावेळेला ती घाण येते तिथं. आपलं शेण आता कसं येते पूर्ण पचून बाहेर येते आहे की नाही. तुमचं नाव रमेश जाधव कंपोस्ट मिळते आणि इस्लाम मोबाईल नंबर 96 89